15 वर्षांनंतर न्याय। 9 पोलिसांना जन्मठेप। वाशिम जिल्ह्यातील गाजलेल्या रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणी तब्बल 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल लागला आहे। वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 2011 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील बेग्या पवार यांना चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते। पोलिसांच्या मारहाणीत त्यांच्या शरीरावर 42 जखमा झाल्या आणि त्यांचा कोठडीत मृत्यू झाला होता। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आला, मात्र पारधी समाज सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। सीआयडीने अवघ्या 34 दिवसांत तपास पूर्ण करून खुनासह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। या खटल्यात एकूण 47 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली। दीर्घ सुनावणीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे, मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणीराम जाधव या 9 आरोपी पोलिसांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। यात तब्बल 15 वर्षे, 1 महिना आणि 23 दिवसांच्या संघर्षानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून या निकालामुळे कायद्यापुढे सर्व समान असल्याचा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे। ब्युरो न्यूज वाशिम। आज सत्र खटला क्रमांक स्पेशल अॅट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळू साहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। तर नेमकं प्रकरण काय? असं घटना घडली होती की 9/5/2011 पारधी समाज जो वाढोण्या गावामध्ये राहत होता, सेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला। आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। सीआयडीने त्याचा तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले। 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय जे.पी. झपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि त्यांच्यावरती कलमा लावल्या होत्या। त्या कलमात 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34 याप्रमाणे आणि याशिवाय स्पेशल अॅट्रॉसिटी, कारण पारधी समाजाचा तो मृतक बेग्या नैनू पवार जो होता तो पारधी समाजाचा होता आणि आरोपी क्रमांक 1, 3, 7 आणि 9 यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीच्या ज्या 318, 322 आणि 327 या कलमाअंतर्गत त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे। आणि समाजामध्ये या शिक्षेमुळे एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि अशा प्रकारचं उत्तम उदाहरण वाशिम जिल्ह्यातील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे। 9 आरोपी हे पोलीस कर्मचारी? हो, 9 पण आरोपी जे आहेत ते पोलीस कर्मचारी आहे। आरोपी क्रमांक 1 जे आहेत हे त्या रिसोड पोलीस ठाण्याचे PI होते, ठाणेदार होते।